ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं व्रतं। गणपती ही एक सद्बुद्धी देणारी, आपल्या प्रत्येक कामात यश मिळवणारी अशी एक देवता आहे। त्यामुळे आपले कुठलाही कार्यक्रम आपण सुरुवात करत असताना आपण प्रत्येक वेळेस गणपतीचं आधी पूजन करतो। नमस्कार, मी सागर दाणी 2018 पासून मी विजय परिवाराशी जोडलेलो आहे। आत्ता आपला जो गणेश उत्सव चालू आहे, विशेष म्हणजे त्या गणेश उत्सवामध्येच आपण विजय परिवारातर्फे मी आणि माझे जे गुरुजी मंडळी आहेत त्यांनी एकाच वेळेस 22 सोसायटींमध्ये जाऊन 11 वेळा अथर्व शीर्षेचं पठण केलं। त्याच्या आधी आपण प्रत्येकाला भेटलो, झूम मीटिंगद्वारे भेटलो, कसं पठण करायचं, काय पठण करायचं, त्याचे उच्चार कसे करायचे त्याचीसुद्धा एक आपण माहिती दिली। 22 ठिकाणी एकाच वेळेस सगळे गुरुजी जाणं, सगळ्या सोसायटीतले सगळे आपले भक्त लोक, साधक लोक ते तिथे एकाच वेळेस जमणं आणि एकाच वेळेस 11 वेळा 22 ठिकाणी अथर्व शीर्षेचं पठण होणं, ही सुद्धा एक अलौकिक गोष्टच आहे। तिथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील बालक असो, वृद्ध असो, त्या सगळ्यांनी छान, उत्तम आणि व्यवस्थित असा प्रतिसाद दिला आपल्याला। त्यातनं आलेले प्रत्येकाचे अनुभव शेअर केले। हे आमच्या यशवंत इन्फिनिटीमधलं पहिलंच वर्ष आहे गणपती बसवण्याचं आणि त्याबद्दल विजेने फार छान उपक्रम राबवला। विजे सोसायटीतले मेंबर सगळे आनंदाने, मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे विजे परिवार त्याला सपोर्ट करतोय। लहान मुलांसाठी सुद्धा हे अथर्व शीर्ष हे संस्कारासाठी एकदम छान आणि मस्त आहे। त्यांनी आपल्याला लहान मुलांची बुद्धी स्थिर होते, आपल्याला एक स्वतःचा एक अनुभव येतो, एक स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स येतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला शाळेची प्रचिती येते, त्याचा एक अनुभव येतो। तर जसं आपलं विजय परिवाराने हा उपक्रम जो राबवला आहे किंवा एक जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिला आहे, तर या प्लॅटफॉर्ममध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा, उत्साहाने यावं आणि प्रत्येकाने पुढाकार घ्यावा।